स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। सर्वप्रथम या ठिकाणी मी डॉक्टर पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटी आणि कृषी महाविद्यालय श्रीमंत शिवाजीराजे उद्यान महाविद्यालय यांच्या विद्यमाने हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्याचं उद्घाटन करण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्याचप्रमाणे त्यांच्या हस्ते काही वेळापूर्वीच ह्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे। या दोन्ही महाविद्यालयाचा सोसायटीचा उद्देशच हा आहे की जे जे नवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये येऊ पाहते त्याची ओळख शेतकऱ्यांना व्हावी आणि त्याचबरोबर जैविक शेतीकडे सुद्धा आपण वळत असताना त्याच्या संबंधाने सुद्धा अनेक स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतील आणि ज्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे। या सर्वाचा विचार करता कॉलेजमध्ये केवळ मुलांना शिकवणं हा नाही तर आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जे नवीन तंत्रज्ञान येतं ते पोचवणं आणि त्यांच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे कसं उत्पन्न वाढेल, कुठली पिकं घ्यायची याच्या संबंधाचं मार्गदर्शन आणि त्याचप्रमाणे सध्याच्या काळात आपण एकंदरीत मजुरांची परिस्थिती पाहता मेकॅनायझेशनकडे वळण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे आणि त्याकरता ड्रोन असेल औषध फवारणीसाठी किंवा इतर जी उपकरणं आहेत ती उपकरणं त्या ठिकाणी वापरली जावी असा दृष्टिकोन ठेवून हे प्रदर्शन भरवण्याचा प्रयत्न या दोन्ही महाविद्यालयांनी फलटण एज्युकेशन सोसायटीने केला। त्याला बऱ्यापैकी यश आलेलं आपण पाहत आहोत आणि अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन तालुक्याच्या बाहेरच्या या परिसरातल्या त्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची मी विनंती करत आहे। फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय तसेच हॉर्टिकल्चर महाविद्यालय आणि या संस्थेच्या माध्यमातून फलटण नगरीमध्ये प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। हा एक कॉलेजचा अत्यंत चांगला उपक्रम आहे कारण या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व या भागातल्या पंचकृषीच्या शेतकऱ्यांना इथं व्हिजिट करता येईल आणि मी आज सर्व स्टॉलला व्हिजिट केली तर सर्व प्रकारचे स्टॉल इथं आहेत। ॲग्रिकल्चर इनपुट्स जे बियाणं असेल, स्प्रिंकलर असेल, ड्रीप असेल, अजून वेगवेगळ्या टिश्यू कल्चरचे काही प्लांट्स पाहिले, अशा सर्व प्रकारची टेक्नॉलॉजी इथं पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे आज आपण जर बघितलं तर मेकॅनायझेशन ही काळाची गरज आहे। मेकॅनायझेशनच्या संदर्भामध्ये सर्व प्रकारचे ट्रॅक्टर्स, विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर्स, त्यांचे इक्विपमेंट्स याचेसुद्धा स्टॉल इथं मला पाहण्यास मिळाले। त्याचप्रमाणे ड्रोनच्या बाबतीमध्ये सुद्धा आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे शेतकऱ्यांचं प्लांट प्रोटेक्शनसाठी, तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा इथं ड्रोनचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे। आणि मी तशाच बऱ्याच ठिकाणी बघितलेली गटशेती आहे, फळांचं गाव आहे, या विविध अनोख्या आणि नाविन्यपूर्ण आधुनिक सर्व गोष्टी इथं शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत आणि मला वाटतं सर्व शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाचा फायदा घ्यावा, जास्तीत जास्त संख्येनं या प्रदर्शनाला भेट द्यावी व चांगलं तंत्रज्ञान आपल्या घरी घेऊन जावं एवढं बोलतो नंतर सांगतो। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।